नमस्कार मंडळी, मी तुमचं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवरून। मी आहे जयदेव कुंभारे आणि संजय गांधी निराधार योजनेच्या पेन्शनविषयी मी तुम्हाला माहिती सांगतो आणि सांगणार आहे। पण पहा, पेन्शन सुरू झालेली आहे। 1500 रुपये प्रमाणे 2 महिन्याची पेन्शन तुमच्या खात्यामध्ये पोहोचलेली असेल किंवा नसेल आतापर्यंत, पण पोहोचेल नक्कीच जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी नसाल तर। कारण दिव्यांग लोकांची पेन्शन अजूनही आलेली नाही आहे, सुरूच व्हायची आहे। परंतु जे गैर दिव्यांग आहेत, जे दिव्यांग नाही आहेत, संजय गांधी निराधार योजनेमधील किंवा श्रावणबाळ योजनेमधील किंवा इतर योजना आहेत, त्या सगळ्या योजनेमधील जे दिव्यांग लाभार्थी नाही आहेत त्यांना फक्त पेन्शन सुरू आहे। दिव्यांग लोकांची पेन्शन काही दिवसांनी सुरू होणार आहे मित्रांनो। त्या अगोदर पडताळणी खूप होत आहे, म्हणून आपला KYC वगैरे करून घ्या, आधार अपडेट करून घ्या, UDID कार्ड अपडेट करून घ्या। आणि KYC जी आहे तुम्हाला बँकेमध्ये जाऊन करायची आहे, त्याच्याचप्रमाणे तुम्हाला UDID पोर्टलवर आणि दिव्यांग पोर्टलवर पण करायचीच आहे मित्रांनो। आणि लाईफ सर्टिफिकेट पण करायचं आहे, तुम्हाला जाऊन तिथं ऑनलाईन करायचं आहे। म्हणून लवकरात लवकर ह्या गोष्टी करून घ्या, कारण खूप पडताळणी होणार आहे। तुमचे जे पण तुमच्या बिमारीचे किंवा त्रासाचे जे काही डॉक्युमेंट सांभाळून ठेवा, MRI वगैरे सगळं, एक्सरे वगैरे सगळं सांभाळून ठेवा तुम्हाला ह्या वर्षी जे काही झालेले आहे तुम्हाला। कारण हे पूर्ण डॉक्युमेंट पडताळणी होणार आहे जेव्हा तुम्ही रिन्यूअल कराल। कारण रिन्यूअल करून घ्या लवकरात लवकर। आणि रिन्यूअलसाठी जाताना सगळे डॉक्युमेंट घेऊन जा मित्रांनो, आधार कार्ड वगैरे सगळे घेऊन जा, खूप आवश्यक आहे। लवकरात लवकर रिन्यूअल करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नवीन माहितीसाठी। थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी। सबस्क्राईब करा, हाईप करा, लाईक करा आणि कॉमेंट करा। आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा मित्रांनो। आणि शेअर नक्कीच करा व्हिडिओ। आणि पुन्हा सांगतो, दिव्यांग लोकांची पेन्शन यायला थोडा वेळ आहे। जे गैर दिव्यांग आहेत त्यांनाच पेन्शन मिळणं सुरू आहे। थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी। थँक्यू। नमस्कार मंडळी, मी तुमचं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवरून। मी आहे जयदेव कुंभारे आणि संजय गांधी निराधार योजनेच्या पेन्शनविषयी मी तुम्हाला माहिती सांगतो आणि सांगणार आहे। पण पहा, पेन्शन सुरू झालेली आहे। 1500 रुपये प्रमाणे 2 महिन्याची पेन्शन तुमच्या खात्यामध्ये पोहोचलेली असेल किंवा नसेल आतापर्यंत, पण पोहोचेल नक्कीच जर तुम्ही दिव्यांग लाभार्थी नसाल तर। कारण दिव्यांग लोकांची पेन्शन अजूनही आलेली नाही आहे, सुरूच व्हायची आहे। परंतु जे गैर दिव्यांग आहेत, जे दिव्यांग नाही आहेत, संजय गांधी निराधार योजनेमधील किंवा श्रावणबाळ योजनेमधील किंवा इतर योजना आहेत, त्या सगळ्या योजनेमधील जे दिव्यांग लाभार्थी नाही आहेत त्यांना फक्त पेन्शन सुरू आहे। दिव्यांग लोकांची पेन्शन काही दिवसांनी सुरू होणार आहे मित्रांनो। त्या अगोदर पडताळणी खूप होत आहे, म्हणून आपला KYC वगैरे करून घ्या, आधार अपडेट करून घ्या, UDID कार्ड अपडेट करून घ्या। आणि KYC जी आहे तुम्हाला बँकेमध्ये जाऊन करायची आहे, त्याच्याचप्रमाणे तुम्हाला UDID पोर्टलवर आणि दिव्यांग पोर्टलवर पण करायचीच आहे मित्रांनो। आणि लाईफ सर्टिफिकेट पण करायचं आहे, तुम्हाला जाऊन तिथं ऑनलाईन करायचं आहे। म्हणून लवकरात लवकर ह्या गोष्टी करून घ्या, कारण खूप पडताळणी होणार आहे। तुमचे जे पण तुमच्या बिमारीचे किंवा त्रासाचे जे काही डॉक्युमेंट सांभाळून ठेवा, MRI वगैरे सगळं, एक्सरे वगैरे सगळं सांभाळून ठेवा तुम्हाला ह्या वर्षी जे काही झालेले आहे तुम्हाला। कारण हे पूर्ण डॉक्युमेंट पडताळणी होणार आहे जेव्हा तुम्ही रिन्यूअल कराल। कारण रिन्यूअल करून घ्या लवकरात लवकर। आणि रिन्यूअलसाठी जाताना सगळे डॉक्युमेंट घेऊन जा मित्रांनो, आधार कार्ड वगैरे सगळे घेऊन जा, खूप आवश्यक आहे। लवकरात लवकर रिन्यूअल करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नवीन माहितीसाठी। थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी। सबस्क्राईब करा, हाईप करा, लाईक करा आणि कॉमेंट करा। आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा मित्रांनो। आणि शेअर नक्कीच करा व्हिडिओ। आणि पुन्हा सांगतो, दिव्यांग लोकांची पेन्शन यायला थोडा वेळ आहे। जे गैर दिव्यांग आहेत त्यांनाच पेन्शन मिळणं सुरू आहे। थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी। थँक्यू।